घरात 4 दिवसांवर आलेलं लग्न. सगळीकडे लग्नाच्या तयारीची धामधूम, सुरू असलेली पाहुण्या-रावळ्यांची उठबस, लग्नाच्या खरेदीची धावपळ आणि यातच नवऱ्या मुलीचं अपहरण होतं. अपहरण करणारा तिच्याच घराशेजारी राहणारा तरुण असतो, पण तो तरुण मुसलमान असतो. मुलीच्या घरच्यांनी अपहरणाची तक्रार केल्यानंतर पोलीस त्यांच्या पद्धतीनं शोध सुरू करतात. सुरुवातीच्या प्राथमिक तपासातच पोलिसांना काही संशयास्पद गोष्टी सापडतात. पण इथं एंट्री होते हिंदुत्ववादी आमदार गोपीचंद पडळकर यांची आणि सुरू होतो एका नरेटिव्हचा प्रवास. बॉलिवूड चित्रपटांच्या तोंडात मारेल अशी ही गोष्ट आहे. आमदार साहेबांसमोर पोलिसांनी तपासातील प्रगती आणि संबंधित तरुणी आणि संशयित तरुण यांच्यामधील संशयास्पद संबंध स्पष्ट केले. पण तरीही पडळकर साहेब हिंदू मुलीचं मुसलमान मुलानं केलेलं अपहरण यावर अडून राहतात. वातावरण पेटतं आणि अशातच अपहृत मुलगी स्वतःहून एक व्हिडिओ रेकॉर्ड करून या घटनेला एकदम यू टर्न देते. तरुणीचा कोणता व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामुळे कट्टर धर्मरक्षक आमदार साहेब कसे तोंडघशी पडले, तरीही धर्माच्या मुद्द्यावर ते कसे अडून राहिले हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. भिगवणमध्ये 17 फेब्रुवारीला युवतीचं अपहरण झाल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. झहीर शेख आणि अयान शेख या दोन सख्या भावांचा या अपहरणाच्या घटनेमध्ये समावेश होता. या प्रकरणाला धार्मिक रंग दिल्यानंतर भिगवणचं वातावरण पेटलं होतं. पोलिसांनी जमावाला शांततेचं आवाहन केलेलं. मात्र तोवर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांनी यात उडी घेतली. बघता बघता परिस्थिती इतकी चिघळत गेली. पोलीस अधिकारी गणेश बिराजदार वारंवार सांगत होते, 12 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान संबंधित मुलगी आणि संशयित मुलगा या दोघांच्यात टेक्स्ट मेसेजेस झाल्याचं कॉल डिटेल्सवरून समजतंय. दोघांचे कुटुंबीय देखील एकमेकांना ओळखतायत. पण जमाव आपल्या धार्मिक मुद्द्यावर ठाम होता. वास्तवात या घटनेत आंतरधर्मीय प्रेम न स्वीकारण्याच्या मानसिकतेतून मिरचीपूड आणि अपहरणाचा बनाव केलेला. आपलं प्रेम हे भलतंच वळण घेत असल्याचं पाहून संबंधित युवतीनं एक व्हिडिओ रेकॉर्ड करून प्रसारित केला, ज्यात मी सहमतीनं निघून आलेले आहे असं सांगितलं होतं. पेटलेल्या निखाऱ्यावर अचानक कोणीतरी येऊन पाणी ओतावं, तसं या प्रकरणाचं झालं. मात्र यानंतरही गोपीचंद पडळकर यांनी पीडित मुलीच्या नातेवाईकांची भेट घेतली आणि त्यानंतर झालेल्या सभेत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली. ते म्हणाले की केवळ एका मुलीच्या अपहरणाची ही साधी घटना नसून इंदापूर तालुक्यात आत्तापर्यंत वडिलांचं छत्र हरवलेल्या तब्बल 25 मुली जिहाद्यांनी हडप केल्यात. त्यांच्या म्हणण्यानुसार या मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार केला गेलाय. या घटनेत मुलाचा चुलता गुंड असून तोही यात सामील आहे असं त्यांचं म्हणणं होतं. यात पडळकर यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्न उपस्थित केले. बरं, पडळकर हे सत्ताधारी पक्षाचे सत्तेतील आमदार आहेत. याहून कहर म्हणजे राज्याचं गृह खातं हे पडळकर यांच्याच पक्षाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत आहे. तरीही पडळकरांना पोलीस खात्यावरच शंका आहे आणि असं असताना थेट गृहमंत्र्यांना याबाबत माहिती देण्याऐवजी ते लोकांसमोर जाहीर सभेत पोलीस खात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. बरं, पडळकर यांनी अशा वादात पडण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. या अगोदर देखील हिंदू मोर्चात सहभागी होत त्यांनी धक्कादायक दावे केलेले. सांगली जून 2025 मध्ये ऋतुजा सुकुमार राजगे हिनं आत्महत्या केलेली. तिच्या सासरच्यांनी तिचा ख्रिश्चन धर्मांतरासाठी छळ केला असा आरोप होता. त्यावेळी देखील आमदार गोपीचंद पडळकर पीडितीच्या कुटुंबाची भेट घेत म्हणाले होते, जर माझ्या समाजाच्या लेकीला कुणी त्रास दिला किंवा तिला धर्म बदलण्यासाठी सक्ती केली तर मी गप्प बसणार नाही. लव जिहाद करणारे जसे हिरवे साप आहेत तसे ख्रिश्चन धर्मांतर करणारे अजगर आहेत. अशा अजगरांवर जेसीबी फिरवण्याचं काम केलं पाहिजे. त्याचप्रमाणे धर्मांतरणासाठी येणाऱ्या पाद्री लोकांना ठोकण्यासाठी बक्षिसं देखील ठेवली पाहिजेत. पहिल्या पाद्रीला ठोकेल त्याला 5 लाखांचं बक्षीस, दुसऱ्याला मारेल त्याला 4 लाखांचं बक्षीस, तर तिसऱ्याला मारेल त्याला 3 लाखांचं बक्षीस. जो कोणी पाद्रींचा सैराट करेल त्याला 11 लाखांचं बक्षीस ठेवलं पाहिजे असं विधान गोपीचंद पडळकर यांनी त्यावेळी केलं होतं. त्यावेळी देखील पडळकर यांची आमदारकी रद्द व्हावी अशी मागणी ख्रिश्चन समाजाकडून करण्यात आलेली. गंमत म्हणजे तेव्हा देखील पडळकर हे सत्ताधारी आमदार होते. पुणे जिल्ह्यातील पौड इथं मंदिरात विटंबनेच्या घटनेनंतर बोलताना देखील त्यांनी जो चाहे पाकिस्तान उसको भेजो कब्रस्तान आणि माझा धर्म महत्वाचा आहे असं म्हटलेलं. वारंवार अशी कट्टरतावादी विधानं करताना राज्यातच नव्हे तर देशात देखील पडळकरांच्या पक्षाची सत्ता आहे. दोनही ठिकाणी गृह खाती त्यांच्याच पक्षाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे हे प्रश्न किंवा शंका समाजासमोर बोलण्याऐवजी थेट मंत्र्यांना सांगून त्यावर कार्यवाही करायला लावण्याऐवजी माध्यमांसमोर बोलून
ते आपली हिंदुत्ववादी इमेज तयार करतायत का असा प्रश्न पडतो. यासोबतच उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील लव्ह जिहादबाबत कडक कायदा आणावा असं ते म्हणतात. थोडक्यात या राज्यांना ते आदर्श व्रत मानतात. पण याच उत्तर प्रदेशात झालेलं हाथरस देऊन नाव ते सोयीस्करित्या विसरतात. या प्रकरणातील पीडिता देखील हिंदूच होत्या. किंवा न्यायासाठी दखल घ्यावी यासाठी देखील त्या पीडितांना लढावं लागलेलं. हाथरसमध्ये तर पीडितेच्या घरच्यांना भेटायला गेलेल्या प्रतिमा मिश्रा या महिला पत्रकाराला शेताच्या बांधावर देखील युपी पोलीस जाऊ देत नव्हते. उत्तर भारतातील भाजप शासित राज्यातील अंकिता भंडारी प्रकरण तर आता पुन्हा पेटलंय. विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणातील पीडिता या हिंदूच होत्या. जर हिंदू मुलींना मुसलमान आणि ख्रिश्चन यांच्यापासून धोका असेल तर ज्या राज्यांची नावे पडळकर घेत आहेत तिथं हिंदू मुली हिंदूंपासूनच सुरक्षित नाहीयेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर एप्स्टीन फाईल आत्ता बाहेर आली आहे. पण त्या अगोदरच याच युपी मधील मुजफ्फर शेल्टर होम प्रकरण विसरलं गेलं नाहीये. त्यातही हिंदू मुली होत्याच की. आमदार म्हणून विधान परिषदेवर जाण्यापूर्वी धनगर आरक्षण सभेत बिरोबाची शपथ घेत भाजपला मतदान करू नका असं आवाहन करणारे पडळकर विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेताना झाडून महाराष्ट्रातील सर्व समाजसुधारकांची नावं घेतात आणि काही वर्षात त्याच समाजसुधारकांच्या कार्याला सोयीस्करित्या विसरतात का असा प्रश्न त्यांची विधानं पाहून पडतो. मुळात भाजपच्या असणाऱ्या कुठल्याही सदस्यापेक्षा नुकतेच भाजपमध्ये आलेल्या पडळकर यांची भाषा दिवसेंदिवस कट्टरतावादाला खत पाणी घालणार आहे. आज ज्या मुलीचा व्हिडिओ दबावतंत्र वापरून शूट केलाय असं पडळकर म्हणतायत, त्या मुलीला तिच्या आईच्या घरी आणल्यानंतर दबाव टाकून पुन्हा त्या मुलाच्या विरोधात व्हिडिओ बनवला जाणार नाही याची काय खात्री आहे, अशीही शंका उपस्थित केली जाते. तेव्हा पडळकर यांनी उत्तर भारताचं उदाहरण देण्याअगोदर जर इथल्या पोलीस खात्यावर त्यांचा विश्वास नसेल तर त्यावर लोकांच्यात भाष्य करण्याऐवजी आपल्याच पक्षाच्या गृहमंत्र्यांच्या कानावर हे विषय घालणं गरजेचं आहे. तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं? पडळकर यांची भाषा दिवसेंदिवस कट्टरतावादाला खत पाणी घालतीये का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कट टू कटला फॉलो करायला विसरू नका.